नमस्कार. तर आज आहे ना मी शिमला मिरचीची छान मस्त अशी ना ग्रेव्हीची भाजी बनवणार आहे. तर शिमला मिरचीचे आपण भरपूर अशा भाज्या किंवा वेगवेगळे पदार्थ मस्त असं बनवून पाहतो. पण अशा पद्धतीने जर का तुम्ही वाटण वाटून आहे ना शिमला मिरचीची भाजी करून पाहिलीत ना, तर खूप छान मस्त अशी चवीला लागेल. किंवा तुम्हाला शिमला मिरची आवडत नसेल, तर अशा प्रकारे भाजी नक्कीच करून पहा. तुम्हाला सुद्धा ही भाजी आवडेल. तर पहा इथं शिमला मिरचीची भाजी बनवण्याकरिता मी मोठे-मोठे मस्त अशा पद्धतीची ही ना ढोबळी मिरची घेतलेली आहे. तर ते त्याचं वरचं देठ असतं ना, तर ते इथे मी काढून घेणार आहे. तर ही शिमला मिरची ना खूप जास्त मोठी आहे, त्याच्यामुळे ना अशा पद्धतीने मी या मिरचीचे ना 2 भाग करून घेणार आहे. किंवा जर तुम्ही छोटी मिरची जर घेत असाल, तर डायरेक्टसुद्धा तुम्ही इथं ही मिरची कापून घेऊ शकतात. आता हे बघा, इथे मी मिरचीचे अजून 2 तुकडे करून घेतलेले आहेत. आणि आपल्याला काय करायचं आहे, की ह्या मिरचीचे ना अशा पद्धतीने उभे कट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला छान मस्त अशा लांब अशा स्लाईसमध्ये ना ह्या मिरच्या मस्त अशा कट करून घेतल्या ना, दिसायला देखील सुंदर दिसतात आणि खायलासुद्धा खूप छान मस्त अशा ह्या शिमला मिरची लागतात. तर ह्याच प्रकारे मी इथे ना दोघंही मिरच्या मस्त अशा कट करून घेणार आहे. जास्त काही लांबटसुद्धा नाही आहेत, अगदी मीडियम साईजची इथे मी ना असे कापून घेतलेले आहेत. तर पहा, तर ही शिमला मिरची भाजी बनवायला आहे ना जास्त काही साहित्यसुद्धा लागणार नाही. अगदी आपल्या घरगुती नेहमीच्या आपण भाजीच्या वापरात जे साहित्य वापरतो ना, तर त्या साहित्यामध्ये छान अशी मस्त आपली शिमला मिरचीची भाजी बनवून तयार होते. आणि पहा, अशाच प्रकारे मी इथं सर्व दोघंही मिरच्या मस्त अशा कट करून घेतलेल्या आहेत उभ्या अशा आकारामध्ये. जास्त जाडसुद्धा नाही, अगदी बारीकसुद्धा कट केलेल्या नाहीत. अगदी मस्त छान अशा मस्त आपल्या हे मिरच्या इथं कट करून झालेल्या आहेत. आता ह्या मिरचींना ना मी काय करते, की इथं तेलामध्ये ना आपल्याला छान अशी परतवून घ्यायचे आहेत. म्हणजे 2 चमचे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या आहे ना छान अशा परतवून घ्यायच्या आहेत. म्हणजे थोडेशा म्हणजे शिजून पण होतील आणि ना रंगसुद्धा खूप छान मस्त अशा ह्या मिरच्यांना टिकून राहतो. तर पहा, शिमला मिरची शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. अगदी कमीत कमी 1-2 मिनटातसुद्धा ही मिरची चांगली अशी शिजून होते. तर पाहू शकता तिथं आपली मिरचीसुद्धा मस्त अशी ह्या तेलामध्ये ना शिजवून झालेली आहे आणि परतलीसुद्धा गेलेली आहे. तर आता मी मिरच्या काढून घेते. तर मिरच्या परतल्यानंतर पहा, थोडंसं ह्यात कढईमध्ये तेल शिल्लक राहिलेलं आहे. तर त्याच तेलामध्ये ना एक मी छोटंसं वाटण तयार करून घेणार आहे. तर त्यामध्ये मी इथं 2 चमचे ना शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते छान मस्त असे हे तेलामध्ये ना मी इथं परतवून घेणार. सोबतच याच्यामध्ये ना 1 चमचाभर खोबरं घेतलेलं आहे. जर किसून खोबरं वापरत असाल तर 1 चमचा आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कट करून घेतलं तरीसुद्धा चालेल. 9 ते 10 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं. तर अशा पद्धतीने आपल्याला हा छान असं हे वाटण आहे ना ह्या तेलामध्ये मस्त परतवून घ्यायचं आहे. तर पाहू शकता छान असं आपलं हे वाटण परतलं गेलेलं आहे आणि पूर्णपणे इथं मी थंड करून मग आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे. तर इथे मी एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे. तर पहा, अशा पद्धतीने आपलं थोडंसं आहे ना हे जाडसर वाटण तयार झालेलं आहे. आता मिरची वापरलेली त्याच्यामुळे आपल्या ह्या वाटणला आहे ना थोडासा ओलावा आलेला आहे, पाहू शकतात तुम्ही. पहा, अशा पद्धतीचं जाडसर वाटण इथं तयार झालेलं आहे. तर आता ह्याच कढईमध्ये मी ना अजून 2-3 चमचे तेल गरम करायला ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे. तर व्यवस्थित असं आहे ना परतलं गेलं की लगेच याच्यामध्ये एक मोठा आहे ना कांदा मी अशा पद्धतीने उभा चिरून घेतलेला आहे आणि तो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. छान मस्त तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. तर पूर्णपणे व्यवस्थित आपला हा कांदा परतला गेला पाहिजे. म्हणजे ना भाजीला आणखीन खूप छान मस्त अशी चव येते. तर 2-3 मिनटानंतर पाहू शकतात आपला हा कांदा देखील छान असा परतवून झालेला आहे. तर याच्यामध्ये ना मी आता काही मसाले टाकून घेते आपले जे घरगुती असतात ते. तर 1 चमचा इथे मी ना लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा इथे मी ना जो काही आपण रेग्युलर गरम मसाला वापरतो तो आणि कसुरी मेथी. तर अशा पद्धतीने आपल्याला छान मस्त हे सर्व काही मसाले तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. हे बघा, आपले मसाले छान मस्त परतवून झाले ना, की लगेच आपण जे काही वाटण तयार करून घेतलं होतं
शेंगदाणे आणि खोबऱ्याचं, तर ते आपल्याला याच्यामध्ये टाकून अजून परत थोडंसं आहे ना ह्या मसाल्यांसोबत व्यवस्थित असं आहे ना परतवून घ्यायचं आहे. म्हणजे छान अशी मस्त आणखीन आपल्या ह्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. तर पाहू शकतात मस्त असं परतलं गेलं आहे. आता याच्यामध्ये ना अर्धा ग्लास मी अगदी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. म्हणजे ना छान असे हे मसाले ना जळणार नाही आणि मस्त असे ना व्यवस्थित असे परतवून होतील. मस्त हे बघा आपल्या ह्या ज्या काही मसाला आहे तर त्याला आहे ना साईडनं थोडंसं तेल सुटलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये ना मी ना दही टाकून घेते. तर अर्धी वाटी इथे ना मी दही घेतलेलं आहे. तर दही आपलं जास्त आंबट नाही आहे, अगदी कमी आंबट आपल्याला दह्याचा वापर करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जेव्हा आपण दही टाकू ना तर त्यावेळेस गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि अगदी पटपट आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. जेणेकरून आपली जी दही आहे ना तर ती ह्या मसाल्यामध्ये टाकल्यानंतर ती फाटणार नाही. आणि पाहू शकतात मस्त अशा आपल्या ह्या भाजीला आहे ना व्यवस्थित असे परतवून झाले ना तर तेल सुटलेलं आहे. आता ह्या भाजीला जी ग्रेव्ही आपण तयार करणार आहे तर त्याकरिता अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे. तर अर्धा ग्लास इथं मी पाण्याचा वापर केलेला आहे ग्रेव्हीसाठी. जर का तुम्हाला जास्तीची ग्रेव्ही असेल तर तुम्ही इथं पाणी वाढवू शकतात किंवा अगदीच तुम्हाला कमी आवडत असेल किंवा सुक्कीच भाजी आवडत असेल तर अगदी थोडंसं पाणी घाला. तर चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला जी काही ग्रेव्ही आहे तर ती व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची. तर 2-3 मिनिटानंतर पाहू शकतात मस्त अशी आपली इथं ग्रेव्ही इथं तयार झालेली आहे. पाहू शकतात तुम्ही मस्त हे इथे ना तेल सुटलेलं आहे आणि जे काही आपण सगळे काही मसाले तर ते छान मस्त असे ना व्यवस्थित असे शिजवून झालेले आहेत. आता ज्या काही आपण मिरच्या परतवून घेतल्या होत्या किंवा शिजवून घेतल्या होत्या तर त्या आपल्याला ह्या मस्त ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायच्या आहेत. तर मिरची तशी तर आपण पूर्णपणे इथं तेलामध्ये शिजवून घेतलेली छान मस्त अशी परतवून घेतलेली. त्याच्यामुळे जास्त वेळ काही लागणार नाही तर हे भाजीला शिजायला. तर हे बघा आपला जो काही मसाला आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित अशी ही शिमला मिरची ना तर ती मिक्स करून घेतलेली आहे. आता आहे ना 2-3 मिनिटासाठी छान अशी मस्त आपल्याला ही भाजी ना शिजवून घ्यायची आहे. तसं तर मिरची आपण शिजवूनच घेतलेली आहे, पण ह्या मसाल्यामध्ये जशी शिजेल ना तर जो मसाला आहे तर त्या मिरचीला व्यवस्थित असा लागला जाईल आणि आणखीन मस्त आपली ही भाजीला चवीला खूप छान अशी लागेल. तर आता आहे ना वरून आहे ना बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि पाहू शकतात जास्त आपली ही भाजी ना अगदी सुक्कीसुद्धा झालेली नाही आहे आणि अगदी पातळसुद्धा झाली नाही. अगदी परफेक्ट अशी आपली ना शिमला मिरचीची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर गॅस मी इथं बंद करून घेतलेले आहे म्हणजे आपली ही भाजी इथं बनवून तयार झालेली आहे. तर ही भाजी जर तुम्ही डब्यासाठी देत असाल मुलांच्या तरीसुद्धा चालेल. मुलंसुद्धा आवडीने खातील किंवा ज्यांना ही भाजी शिमला मिरची आवडत नाही अशा पद्धतीने नक्कीच करून पहा. अगदी सगळे खातील. तर शिमला मिरचीची भाजी तुम्ही कशा पद्धतीने बनवता तर ते नक्कीच कळवा. जर अशा प्रकारे बनवत नसाल तर नक्कीच करून पहा. चला तर मग कशी वाटली माझी रेसिपी हे नक्कीच कळवा. जर का तुम्हाला माझी ही शिमला मिरचीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर ही माझी छान अशी रेसिपी आपल्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराला नक्कीच शेअर करा. तर भेटूयात अशाच नवीन छान छान रेसिपीसोबत. माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.